नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचा वनरक्षक पदाकरिता जो निकाल आहे, ते सगळ्या ह्याच्यात लागलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हा जो निकाल आहे, तो सगळ्या पदांकरिता म्हणजे सगळ्या विभागाकरिता लागलेला आहे. म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर या सगळ्यांचा निकाल लागलेला आहे. तर जो सगळ्यात महत्त्वपूर्ण जो निकाल होता, ज्यात जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, तो होता ठाणे विभागाचा, जो आता थोड्या वेळापूर्वी निकाल लागलेला आहे. याची पी-डी-एफ तुम्हाला डायरेक्ट माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. मोबाईलवरती डाउनलोड होण्यास काही प्रॉब्लेम येतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही पी-डी-एफ येईल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, तर याचे जास्तीत जास्त मार्क, हे कमीत कमी मार्क याची एनालिसिस करणार आहे मी. त्याच्यानंतर जर बघितलं, तर कोणत्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल आणि कोणत्या विद्यार्थ्यांचं हे होणार आहे, ग्राउंड होणार आहे, त्याचीही तुम्हाला मी माहिती सांगणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिले तर बघूयात एनालिसिस बघूयात आपण. तर सगळ्यात पहिले जर बघितलं, तर हे ठाणे विभागाची यादी आहे. थोडंसं मी याला झूम करतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल. तर 116 मार्काचे माणिक हिंगे, मनीष हिंगे हे काय काही टॉप आहेत. त्याच्यानंतर आशुतोष तराडे 116 मार्क आहेत. या दोघांपैकी एक टॉप असेल आहे. ओके. आता दोघे सेम मार्क आहेत. फक्त नावामुळे हे काय केलं, की वरती खाली झालेले आहेत. त्याच्या सीरियल नंबरनुसार लावले तर. त्याच्यानंतरनं संदीप चौधरी हे 114 मार्कांचे विद्यार्थी आहेत. जर तुम्ही ही यादी पाहिली, तर 100 पेक्षा जास्त जर विद्यार्थी बघितले आपण, किती विद्यार्थ्यांना 100 पेक्षा जास्त मार्क आहेत, तर तिथे जर बघितलं आपण, हे यांची रँक आहेत. लक्षात घ्या, की ही रँक आहे. ओके. तर रँक जर बघितली आपण, तर 100 पेक्षा जास्त जर बघितलं. ओके. 100 पेक्षा जास्त बघितलं तर 1000 पेक्षा तर जास्त विद्यार्थी इथेच झालेले आहेत. 200 पेक्षा 201 सॉरी 102, 100 100 मध्येच खूप जास्त विद्यार्थी आहेत. तर हे 100चा आकडा गेलेला आहे इथे. तर आपण एनालिसिस करत आहोत, त्याच्यानुसार समजेल आपल्याला की कॉम्पिटिशन किती आहे, काय आहे, या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. तर ही 100 होता. तर इथे जर बघितलं तर टोटल 1992 एवढे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 90 पेक्षा जास्त बघितले आपण. 90 होता इथे. आता हे 90 गेलेलं आहे इथे. हं. तर 90 पेक्षा जास्त जर बघितलं तर 8,898 विविध विद्यार्थी किती आहेत, की 90 पेक्षा जास्त आहेत. आता काय करूयात आपण, की कोणते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढच्या प्रोसेससाठी बोलवले जाईल. तर तुम्हाला मी बाकी म्हणजे याच विभागाची बाकीची यादी तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये काय केलं, की यांनी गुणवत्ता यादी तयार केली होती ही, जी की आत्ता इथे लागलेली आहे आपल्या इथे. ओके. ही गुणवत्ता यादी आहे ही. आता त्याच्यानंतर काय केलं होतं, त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं. तर या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर बघितलं आपण, तर आपण काय करूयात, की 120 मार्क ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या पेपरला होते, तर त्याची काय करूयात बघूयात आपण लिस्ट. म्हणजे आपल्याला की क्लिअर कट आयडिया येईल, की काय आहे. कारण इथे जर बघितलं तर लेखापालचे 200 मार्काचा पेपर होता. तुम्हाला इथे दिसेलच. ओके. इथे बघा, लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता यांचे 200 पैकी मार्क होते. तर त्यांनी त्याच्यानुसार काय केली होती, की एक लघु यादी लावली होती बघा. लघु यादी लावली होती. इथे तुम्हाला दिसेल, की 200 पैकी 45% गुण म्हणजे 90 पेक्षा जास्त असलेल्या गुणवंतांची काय केली होती, की त्यांनी एक शॉर्ट लिस्ट बनवली होती. ठीक आहे. आणि जर बाकीचे जर पद बघितले, ज्यांचे 120 मार्क होते, तर ते सर्वेक्षक, त्याच्यानंतरनं लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी या पदापैकी 120 पैकी 45% पेक्षा जास्त असणाऱ्या गुणवंतांची यादी केलेली आहे आणि त्यालाच काय केलेलं आहे, की डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं. इथं बघू शकता, की त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. कुठली शॉर्टलिस्टिंग केलेली आहे. इथं तुम्हाला मी दाखवेल. तर 102 चा टॉपर होता इथे. आणि सगळ्यात कमी जर बघितलं तर हे बघा 54 मार्क आहे ते. म्हणजे 45% आहे ते. 90 120च्या 45% म्हणजे 54 मार्क. तर हे विद्यार्थी त्यांनी बोलवले आहेत. तर याचा अर्थ असं होतो, की या या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 54 मार्क आहेत, त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे 54 आणि 54 पेक्षा जास्त जेवढे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना काय करेल, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि ग्राउंडसाठी बोलावलं जाणार. पहिलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल असं वाटत आहे. तर बघूयात ते काय करतात. पहिलं ग्राउंड घेतील, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतील. कारण पहिलं ग्राउंडमध्ये गेलं तर खूप सारे विद्यार्थी निघतील बाहेर. त्यामुळे मला वाटतं, की ग्राउंड होऊ शकतं पहिलं आणि नंतरनं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊ शकतात. कोणतीही एक गोष्ट पहिली घेऊ शकतात. ते डिपेंड करेल त्यांच्यावरच. अ, तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल.
तर अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.